शकणार नाही. फक्त मी शिकवत राहणार आणि सत्संग चालत राहणार तर त्याला काही अर्थ नाहीये. माझ्या इथिक्समध्ये ते बसणार नाही. कोणी जेन्युअनली होमवर्क केलेलाच नाहीये तर आपण उद्या तुम्ही परत होमवर्क करा, परत भेटूया. गुड नाईट. दॅट इज ओके फॉर एव्हरीवन. पुढचं समजणारच नाही त्याच्याशिवाय. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. न्यूजपेपर प्रोव्हाइड करून गेलेल्या आहेत, लिंक दिलेल्या आहेत, ॲप दिलेले आहेत, सगळे फ्रीली अवेलेबल आहेत, सगळ्या फ्रीली साईट दिल्या गेल्यात. तरी पण फक्त 5 स्टॉक जर काढायला तुम्हा लोकांना दिवसभरात वेळ नसेल तर तुम्ही लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करूच शकणार नाही. अशा पद्धतीने मी पण शिकवू शकणार नाही. माझ्या शिकवण्याचा वे तोच आहे. जर तुम्ही होमवर्क केला नाही तर मी शिकवूच नाही शकणार. उद्याचा एक चान्स घ्या. उद्या जर का तुम्ही लोक होमवर्क करून येणार असाल तर आपण करूया. नाही तर मग हा पूर्ण एक सेगमेंट मला स्किप करून पुढच्या सेगमेंटवर जायला काय करूया सांगा. तुम्ही लोक जसं म्हणाल. हा सॉरी पूर्ण मॅडम, सॉरी. सॉरी सॉरी. नकोय मला. सॉरी मॅडम. नाही नाही, सॉरी खरंच नकोय मला. सॉरी बोलू पण नका तुम्ही लोक. दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. एक तर आजचा क्लास आपण बंद करूया, तुम्ही लोक उद्या होमवर्क करूया, नाहीतर मी तो सेगमेंट पूर्ण सोडते. काय करूया तुम्ही लोक सांगा. चॉईसेस तुमच्याकडे, चॉईस. उद्या करून येतो मॅडम. उद्या करून येतो. कळाला ना न्यूजवरनं की तो स्टॉक घेण्यासारखा आहे की नाहीये. ती न्यूज पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर त्याच्यावरनं जर तुम्हाला कळालं, आजच्या त्या 2-4 न्यूजवरनं तुम्हाला त्या स्टॉकचं मुवमेंट कळालं, तर तुम्ही त्या न्यूजला कुठल्या वेनी घेतलं पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मॅडम, आणि आणखी एक विचारायचं म्हणजे ह्या न्यूज येतात ना मार्केटमध्ये, म्हणजे मॉर्निंगलाच येतात. ते हम्म. 9:30ला 9:15ला चालू झाल्यानंतर ना कधी कधी गॅपअप पण होतं. मग आपली एंट्री कुठे असावी त्या शेअर्समध्ये? गुड क्वेश्चन. तर तुम्हाला दिवसभर आता तुम्ही फक्त न्यूज बघताय आणि त्या स्टॉकचं ऑब्झर्वेशन करताय. तर तुम्ही जसं जसं त्या स्टॉकचं ऑब्झर्वेशन कराल, इथून पुढे आपला एक फॉर्म्युला असेल. तो फॉर्म्युला जेव्हा मी तुम्हाला शिकवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ओके. त्याला कसं एंटर करायचं आणि कसं एक्झिट करायचंय. हां, कारण आज पण तसंच झालं मॅडम. कारण आणखीन एक न्यूज होती ना, याची सोया कंझ्युमर त्यांचं पण गॅपअपच झालं ते हम्म. बऱ्यापैकी. पण आता ही न्यूज कधी आली? आज न्यूजपेपरमध्ये आली की 4 दिवसांपासून? तुम्ही ते कुठून काढलं ते असं? कारण मला पण, मी पण शोधत होतो पेपरात की मॅडमनी का कुठून काढलं ते. म्हणजे दोन्ही स्टॉक चांगले होते, म्हणजे मस्त पळाले म्हणजे. आणि तुम्ही एकदम मोमेंटमलाच घेतलं. म्हणजे ती मुव्हिंग ॲव्हरेजची जी लाईन मूव्ह झाल्यानंतर तुमची एंट्री होते. आणि आपला एल पण फार छोटा होता. म्हणजे रिस्क रिवॉर्ड आहे ना, खूप कमी होता. म्हणजे आणि प्रॉफिट जास्त होता. 1:3 पर्यंत गेलं, छान गेलं. म्हणजे येस. मी ऑब्झर्व करत होतो मॅडम त्या कॉलला. पण छान दोन्ही पण एकदम, म्हणजे तुमचा जो टायमिंग होता ना तो परफेक्ट होता. तो आम्हाला पण जज करता आला पाहिजे मॅडम, टायमिंग. येईल जेव्हा तुम्ही टेक्निकल शिकाल ना तेव्हा येऊन जाईल. प्रॉपर वे टेक्निकल. आज कोणीतरी अनुजा मॅमनी प्रश्न विचारला होता की तो कॉल रीड कसा करायचा. तो जोपर्यंत आजचं तेच सेगमेंट होतं, मला तेच शिकवायचं होतं की तो कॉल येस रीड कसा करायचा. पण तो आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सो मॅम, अजून एक प्रश्न होता. आय वॉज जस्ट सीइंग द मनी कंट्रोल ऍप. त्याच्यात मग ते +1.50 असे फिगर्स लिहिलेले असतात, मायनसचे. व्हॉट इज दॅट? ते प्लसनी वाढतंय म्हणून आणि तसं आहे का? पर्सेंटेज काढलं जातं, एक ॲव्हरेज ऑफ येस. पर्सेंटेज काढलं जातं आणि पर्सेंटेज 1.5नी मायनस आहे, 1.5नी प्लस आहे. कालच्या क्लोजिंगपेक्षा आज तो स्टॉक किती प्लस आहे किंवा किती मायनस आहे ते सांगितलं जातं. ओके. कारण त्याच्यात असं लिहिलेलं म्हणजे ग्रीन अँड देन देर आर समथिंग विच इज प्लस अँड मायनस. तर हे वाचायचं तुम्ही दाखवणार ना कसं ते? येस, डेफिनेटली. मॅडम, मला एक विचारायचं आहे. हम्म. ते काल मी तुम्हाला सिम्बॉल बोलले होते, तर ते ऍक्च्युली फेस व्हॅल्यू दिली त्यांनी ना ते. हम्म. हा, तर फेस व्हॅल्यू आपल्याला 10च्या आत